नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2024च्या 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे, अशी माहिती मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. बघा मित्रांनो, ही माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी व अन्य स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्या दृष्टीने खरीप 2024च्या पीक विमा अग्रिम 25% प्रमाणे पात्र शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात यावा. त्याचबरोबर 30 नोव्हेंबर रोजी तमिळनाडू राज्यात आलेल्या फेंगन चक्रीवादळामुळे बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे व फळांचे जे नुकसान झाले त्यांचे सॅम्पल संरक्षण करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडून गतीने प्राप्त करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. म्हणजे मित्रांनो, या बीड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2024च्या 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम या बीड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.